लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या सगळीकडे वाहताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याच अनुषंगाने भाजपकडून आता महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये नितीन गडकरी तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे। बीड म्हटलं की पंकजा मुंडे यांचा चेहरा समोर येतो, तसेच त्यांची बहीण प्रीतम मुंडे या देखील राजकारणात सक्रिय आहेत। पण तरी सुद्धा प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांच्या नावावर भाजपने वर्णी लावली आहे। खरं तर काही दिवसांपासूनच पंकजा मुंडे यांच्याकडनं भर सभेमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती की त्यांना उमेदवारी दिली जात नाहीये किंवा त्यांना एक पुढे आणलं जात नाहीये आणि त्याच अनुषंगाने कदाचित आता भाजपने त्यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार आहे का, असाही प्रश्न पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे। प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभेमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा खरं तर काही दिवसांपासून सुरूच होती आणि विशेष म्हणजे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये देखील ते प्रत्यक्षात प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सलग 10 वर्ष बीडच्या खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांच्या बाबत आता भाजप कोणता निर्णय घेणार आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। आणि मुंडे कुटुंबीय हे बीडच्या राजकारणात म्हणजे सुरुवातीपासूनच सक्रिय आहे आणि पंकजा मुंडे यांच्याप्रमाणेच प्रीतम मुंडे या देखील मागील 10 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार पक्षाकडून केला जाणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। मागील काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम घेण्यात आला होता बीडमध्ये आणि त्यामध्ये पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की मी आधी आजी होते आणि नंतर माजी झाले आणि माजी करण्यामध्ये बऱ्याच नेत्यांचा हात असतो, पण त्यावेळेस देखील माझ्यावर जेव्हा काही संकट आली तेव्हा बरेच लोक माझ्या सोबत होते। सरकार सध्या 3 इंजिनने जोडलेलं असून काही वेळेच्या आधी हे इंजिन एकमेकांना भिडले होतं आणि लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केलं होतं। मी सध्या माजी आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे मला तुम्हाला काहीच देता येत नाही, पण इथे बसलेल्या किती जणांनी माजी केलं हे मला सांगता येणार नाही असंही त्या म्हणाल्या होत्या आणि कदाचित हे कुठेतरी लोकसभा निवडणुकीबाबतचे संकेत होते असंही म्हटलं जातंय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर केलं असलं तरी सुद्धा प्रीतम मुंडे यांचं नाव विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलं जाईल का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र।